सहलीला जायचं जायचं सहलीला. आज आम्ही पारकर फॅमिली चाललो आहोत फोन्सेका रिसॉर्ट गोराई येथे. आम्ही सगळेजण इथे असे लाईनीत उभे आहोत. ही फेरी खाडीवरून पलीकडे सोडणार आणि पर पर्सन 20 रुपीज तिकीट असतं आणि टू व्हीलर नेली की 5 रुपीज एक्स्ट्रा. तर हा प्रवास ॲक्च्युली बरा पडतो. नाही तर कांदिवलीहून रिसॉर्टपर्यंत जायचं गोराईला बीचवर तर जवळजवळ 2 तास लागतात. मग त्याच्यापेक्षा हा प्रवास एकदम इझी आहे आणि सोयीस्कर असा आहे. संध्याकाळचं आम्ही जात आहोत म्हणताना संध्याकाळची ही सूर्यकिरणं पाण्यावर पडलेली आहे, त्यामुळे पाणी आणि चमकदार आणि मस्त वाटतंय. हे या बोटीच्या इथून जे बोट पुढे जाताना पाठी प्रेशरने पाणी जे येतं ते दिसतंय. ते किती छान दिसतंय बघा. आणि हा सगळा नजारा मी खूप छान एन्जॉय करते. तुम्हाला माहितीच आहे निसर्ग आणि मी एकदम काय वेगळं नातं आहे. आणि संध्याकाळचा हा नजारा जसं मगाशी मी म्हटलं तसं आणि आपण मूडमध्ये असलो ना आणि पिकनिकचा मूड म्हणजे छानच. त्यामुळे हे आजूबाजूचं जे निसर्ग सौंदर्य आहे, तर ते अजून आपण काहीतरी वेगळ्या दृष्टीने, कल्पकतेने बघतो आणि ते खूप छान आनंद देत असतं. आम्ही दोघं स्कूटरवर असं पुढे जातो आहोत. बाकीची मंडळी रिक्षाने येत आहेत. पण सगळ्यांनीच प्रवास असा केला, की खाडीवरून फेरीने क्रॉस करून पुढे येत आहेत असं. फोन्सेका रिसॉर्ट जवळ आहे, जास्त लांब नाहीये. लगेच आम्ही बोलता बोलता चौकशी करता करता पोहोचलो. पण जरा गावातून जायला लागतं त्यामुळे रस्ते छोटे छोटे आहेत. पण एकंदर तिथे गेल्यावर छान खूप फ्रेश वाटलं. परिसर पण खूप छान आहेच. त्याशिवाय अगदी समुद्रालगत आहे त्यामुळे ते आणि छान वाटत होतं. बघा किती सुंदर आहे, असे छोटे छोटे बंगले आहेत तिथे. आणि हे बघा किती मस्त दिसतंय एकदम. खूप छान वाटतंय. सूर्यास्त बघायला मिळेल असं वाटत होतं, परंतु नाही मिळाला कारण ढग खूप जमले होते म्हणताना. पण तरी देखील हा जो नजारा आहे, तो खूप छान प्रसन्न करणारा होता. जो लवकर पोचलो होतो आम्ही दोघं म्हणताना जरा समुद्रावर पण एक चक्कर मारून आलो. आजूबाजूचा जरा परिसर बघितला. कारण खूप वर्षानंतर मी गोराई बीचवर गेली. पूर्वी जाणं व्हायचं, मुलं लहान आहेत किंवा जवळच आहे तर चला एक चक्कर मारूयात असं. पण हल्ली काही जाणं व्हायचं नाही. पण आता खूप वर्षानंतर मी आपली जाऊन आली. तर छान वाटलं मला. असे जागोजागी त्यांनी असे वेगवेगळे डेकोरेशन केले म्हणजे लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी पण. म्हणजे दिसतंही ते छान. फोटो पण कोणाला काढायचे असतील तर काढू शकतात. मस्त वाटतं. फोटो काढण्यासाठी ही एक आणि एक प्लेस होती. छान वाटत होतं त्याच्यात बसून. आणि हे पंखांचं तर बऱ्याच ठिकाणी असतं. आणि तिकडे बघितलं या स्पॉटकडे की मला एकच गाणं आठवतं. पंख होती तर उड आती रे. आमचा पुण्याक याचा वाढदिवस होता. त्यामुळे आम्ही इथे प्रेझेंट असलेली मंडळी तर सगळी होतोच. त्याशिवाय जी मंडळी आमची बाहेरगावी आहे त्यांना ऑनलाईन घेतलं आणि असं मस्तपैकी केक कटिंग सेरेमनी झाला. केक कट करून झाल्यानंतर आम्ही डिनरला गेलो. त्यांचा असा हॉटेल आणि बुफेचा असा एक वेगळा एरिया आहे. तर तिथे गेलो. छान आहे बसायला सोय आणि बॅक साईडलाच समुद्र त्यामुळे छान वाटत होतं. तिथे असं बघा मोठा खेकडा आणि कोलमी असं आर्टिफिशियल हे लावलं आहे आणि तसं त्यांनी डेकोरेशन केलं आणि इथे बघा बॅक साईडला पूर्ण हा समुद्र. इतका सुंदर वारा येत होता आणि आवाज पण त्या पाण्याचा. खूप छान वाटलं. वरती गेल्यावर आधी सगळं छान वरून नजारा बघितला. वारा खाल्ला. थोड्या गप्पा गोष्टी केल्या. मला तर तिथून हलूच नाही असं वाटत होतं. म्हणजे जेवायची इच्छा नव्हती. हे फक्त छान न्याहाळत राहावं आणि त्याचा आनंद घ्यावा. परंतु जेवण वेळेत घेणं गरजेचं होतं. कारण परत रूमवर जायचं होतं आणि भरपूर गेम आणले होते. गप्पा गोष्टी करायच्या होत्या. बऱ्याच गोष्टी होत्या करण्यासारख्या. आणि जेवण पंजाबी आणि चायनीज अशा पद्धतीचं जेवण होतं. ह्या जेवणापेक्षा मला महाराष्ट्रीयन फूड जास्त आवडतं. मात्र जेवण टेस्टी होतं. पण कधीतरी असंही खायला हरकत नाही. या काकी तेरा ना तेरा ना मेरा 65 खरं. सर्वांचा आवडीचा गेम म्हणजे हौजी. 50 रुपये पर तिकीट होतं आणि
कितीही माणूस श्रीमंत असू दे, कमवत असू दे, पैसेवाले असू दे, पण ह्याच्यात जिंकणं फार महत्वाचं असतं, अगदी माझ्या सकट. हा आली. ओ नो. एक लाईन गेली आहे. सेकंड लाइन goes to Nishka. First line goes to Nirmala. Second line goes to Asya. Goes to goes to First food Housi. First food Second full Housi. Partnership मध्ये तुम्हाला काय नाही? पुढचा गेम असा होता की या चिठ्ठ्यांवर काही पिक्चर्स आहेत आणि ते पिक्चर्स बघून आपण गाणं गायचंय. बापरे, डेंजर आहे. खटमलचं पिक्चर बघितल्याबरोबर सगळ्यांनाच डोकं खाजवायला लागलं की अरे कुठलं गाणं आहे काय, आणि ना असं आयत्या वेळेस काही पटकन सुचतही नाही, आणि ज्याला गाणं नाही येणार त्याच्यासाठी पनिशमेंट पण होती. नाही ते कोण? ते घे. जगाचा छोटा छोटा निमुळा डान्स डान्स पण करायचा थोडं. ओहो, इझी आहे. एकदम easy. बजने दे पायल का शोर छोड़ दे सारे दिल के सब दरवाजे तोड़, अब के सब दरवाजे. ए नाही, कोणी नाही सांगायचं. आई आई वो ए तू काही गुंडाळलेलंय, गाणं गुंडाळलेलंयस तू लिटरली. तुला एकदम सिंपल आहे. इझी आहे, इझी आहे भाऊजी. गुलाबी आंखें जो तेरी देखी, शराबी ये दिल हो गया, संभालो मुझको ओ मेरे यारो, संभलना मुश्किल हो गया. दाखव दाखव. ओ चना, मस्त, इझी आहे, इझी आहे. म्हण निष्कू. चना नहीं है पागल, ये चना है खाने वाला. बोल बोल. वा वा वा. हात येतोय. बापरे. काय दूर दूर से. नाही सांगायचं नाहीये, पनिशमेंट द्यायची. खटमल. थोडा वेळ गॅप आहे. की हे दोघं कॉलेजमध्ये आहेत, ठीक आहे, आणि प्रपोज करणार आहे कॉलेजमध्ये असं लहान मुलीसारखं असं. तेव्हाही कधी काही केलं नाही यार, केलं पाहिजे होतं काही. म्हणून करवते ना, म्हणून तो मौका दिया है. मुझे पता है अरेंज मैरिज में मौका दिया है. चला 1 2 3 स्टार्ट. पहिलं 30 भाऊ द्या देते वाटतं. डोळा मारला. संजू काका तू बस आणि बुक वाचतोय असं सगळं करणार. घाबरला बसला. हा हॅलो बोल, कसा आहेस तू? हिंदू मैसा करतोस की नाही माझ्याशी लग्न? आत्याला खटमलचं माहिती. हा इझी आलंय, काय काय इझी आलंय. लाल दुपट्टा. अरे हा बोला. क्या बात है. लाल दुपट्टे वाली
नाम तो बता तेरा नाम तो बता अरे तिला बोलू द्या. बाजार में झुमका गिरा झुमका गिरा रे. काय दाखव. छुपा चांद. अरे वा, अरे किती इझी आहे. चांद छुपा बादल में. मला गाणं पडेल. कोरस ये तो गात नहीं है सपोर्ट करतोय. गात उसको ही करना पड़ेगा यार चल व्हॉट नाही छुपा बादल में शी काय ते. शर्मा के मेरी जान. दाखवा इथे काय ते. गाणं बोल गाणं. ए भाई हा शब्द झाला पाहिजे हा काय दाखव प्रसाद. मोबाईल नंबर बोला नंबर व्हॉट इज द स्टाईल नंबर. डान्स करा. अरे वा. चायवाला कुठे गेला आपला. शायद मेरी शादी का ख्याल हा. दिल में आया है इसीलिए मम्मी ने तुम्हें चाय पे बुलाया है. पीटी टीचर आहेत. पीटी टीचरचा आणि गाण्याचा काही संबंध नाहीये. कोणतं दाखवा वहिनी. अरे वा, मस्त. बोला. किती सोपं लागेल. किती काय काय आहे. फुटबॉल गोल. करता जा गोल पे गोल ये फुटबॉल कुठे. हल्ला बोलणार नाही का फुटबॉलच आहे फुटबॉल कुठे गाण्यामध्ये. फुटबॉल गाणं आहे रे गोल आहे गोल आहे. हा बरोबर. मेहंदी. बोल आता गाणं बोल. नेहा नाव आहे तुला. दिल लगा के रखना किती डोली सजा के रखना मेहंदी लगा के रखना डोली सजा के रखना लेने तुझे हो गोरी आएंगे तेरे सजना. हे बघितलं प्रिया तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं त्याने हा येस. पिकनिकला जागणारी मंडळी असतात ना, तर तेव्हा पत्त्यांचा डाव झालाच पाहिजे. त्याच्यात आम्ही डॉंकी हा खेळ खेळलो. पहिल्यांदाच मी खेळली आणि दुसऱ्याच डावामध्ये मी डॉंकी झाली होती. पण मजा आली. आणि मग ग्रुपमध्ये आमच्या कोण चीटर आहे, कोण कसं चीट करू शकतं याच्यावर मस्तपैकी चर्चा रंगल्या होत्या. ही पण चाइल्ड मध्ये मास्टर आहे. मी चॅलेंज मास्टर आहोत. सकाळी अर्थातच आरामात उठलो आणि बाल्कनीत उभं राहून असं मस्तपैकी समुद्राचा नजारा बघितला. खूप छान वाटत होतं. फ्रेश एअर अगदी जाणवते अशा ठिकाणी गेलं की. एरवी आपण मुंबईत राहतो म्हणताना किती प्रदूषण आहे ते डोळ्यांनाही दिसतं आणि जाणवतं पण अशा ठिकाणी छान स्वच्छ सुंदर अशी हवा आणि ऑक्सिजन मिळत असतो. त्यामुळे तो असा घेण्याचा खूप आनंद आम्ही लुटून घेतला. किती छान दिसतोय बघा नजारा. निसर्ग सौंदर्य बघता बघता थोड्याफार गप्पा गोष्टी सुद्धा. जास्वंदीचं फूल लावलं. पाठी समुद्र होईल. सगळेजण आता आम्ही खाली उतरलोय नाश्त्यासाठी. ब्रेकफास्टला नेहमीचाच मेनू. कांदा पोहे होते, त्याच्यानंतर बुर्जी होती. बुर्जीला मस्त होती टेस्ट. त्याच्यानंतर मिसळ पाव. मिसळ पण मस्त एकदम झणझणीत होती, त्यामुळे खायला जरा मजा आली. आणि चहा कॉफी तर होतंच. त्याशिवाय समोर असा हा सुंदर नजारा, त्यामुळे ब्रेकफास्ट करायला मजा येत होती. एवढ्या छोट्या छोट्या बोटी आहेत सगळीकडे. भन्नाट दिसते.
रील बनवतात. आम्ही सुद्धा रील बनवलेत इंस्टावर, नक्की बघा तिथं गुजवर. नणंद भाऊजया गॉसिप करताना आमच्या नणंदबाईंचे जावई शूट करत होते. बघा आमची मजा. आणि प्रसादमध्ये हा सासराची चॅप्टर आहे, पण जाऊ दे, प्रसादला आपण पारकरांचे सिंगर जावई. छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा, बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा, मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना है. नंतर भाऊजींनी पल पल दिल के पास हे कराओकेवर सॉन्ग गायले. त्यानंतर संजूने किसी के मुस्कुराहटों पे हो निसार हे गाणं गायला. त्यानंतर सर्व नवरा बायकोंना अभ्यासाला बसवलं होतं. एकमेकांची आवड निवड, फॅमिलीची माहिती हे असं सगळं पेपरमध्ये भरायचं होतं. अर्थातच त्याच्यात आमच्या दोघांमध्ये मी जिंकली. मला काहीतरी 7 पॉईंट मिळाले आणि संजूला 4च पॉईंट मिळाले. पण ह्या गेममध्ये पण खूप भन्नाट मजा आली. एक तर काय लिहित होते, त्यांना प्रश्नही समजत नव्हते काही काहींना तर, आणि काही काही असे मजेशीर मुद्दामून उत्तरं लिहित होते की जेणेकरून आणि पिकनिकचा आपला माहोल आणि छान रंगतदार होईल. हे बघा कसे अभ्यास करत आहेत. शाळेत कॉलेजमध्ये तरी केलाय की नाही एवढा अभ्यास काय माहिती. त्या माझ्या नवऱ्याने तर काहीच भरलेलं नाहीये, कारण त्याला 4 मार्क ज्या अर्थी शेवटी मिळाले त्याच्यावरून समजू शकतो की त्याने काय लिहिलं असेल आणि काय नाही. पण खरंच या गेममध्ये तर बायकाच जिंकल्या, एकही पुरुष याच्यात जिंकला नाही. ठीक आहे, समजू शकतो. हा पहा आमचा साईट काय बोटांवर आकडे मोजतोय, काहीतरी किती वर्ष लग्नाला झाले वगैरे असा काहीतरी प्रश्न असेल. आणि बायका बघा किती शिस्तीत कॉन्फिडंटली बसल्या आहेत. आता दुपारचं आमचं हे लंचचा हा सगळा मेनू आहे. बघा तुम्ही एकीकडे मेनू पण बघा काय काय होता तो. आणि पिकनिकला गेलं ना की माझं अगदी असं कंपल्शन असतं, माझी इच्छा असते की लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी छान इन्व्हॉल्व व्हायचं आणि सगळे गेम किंवा ज्या पण ॲक्टिव्हिटी त्या करायच्या. बघा बघून झालं जेवण सगळं, आणि परत या जेवणाबरोबर हा सुंदर नजारा तर होताच आमच्या सोबतीला. दुपारी छान भरती पण होती आणि अर्थातच वारा प्रचंड सुटलेला होता. आणि त्याच्यावर पण त्या पाण्यावर बघा ज्या वॉटर राईडच्या ज्या ॲक्टिव्हिटी असतात त्यांच्या त्या सगळ्या बोट वगैरे असं काय काय होत्या, आणि त्या मस्तपैकी हेलकावे खात होत्या त्या लाटांवर. ते दृश्य पण अगदी छान बघण्यासारखं होतं आणि मस्त वाटत होतं. इकडे छोट्या छोट्या बोटी आलेल्या होत्या, त्याच्यातून खाडीतले मासे आले होते, छोटे छोटे मासे सगळे, आणि टोपल्यांमध्ये घालून घालून ती मंडळी सगळी धुवत होती. आणि या साईडला हे असे ज्या छत्र्या लावून बसलेत तिथे ते सॉर्ट करत होते, छोटी कोलमी मोठी कोलमी, त्याच्यानंतर आणि 2-3 प्रकारचे छोटे छोटे मासे होते, बोंबील होते. असं ते बघायला खूप छान वाटत होतं. आणि ते त्यांचं ते काम ते करता करता मी पण त्यांच्याशी काय काय गप्पा गोष्टी करत होती, त्यामुळे त्यांना पण ते खूप छान वाटत होतं. एकाने छत्री नव्हती लावली म्हणून मी त्यांना विचारलं, तर म्हणे नाही वारा खूप आहे तर छत्री उडून जाते म्हणून. आणि हे सगळं बघा किती छान वाटतंय. परत एकदा हे दाखवले मी तुम्हाला की फिश कसं धुतायत ते. मासेमारी व्यवसायाबद्दल या मंडळींकडे बघून आणि त्यांच्याबरोबर बोलली, त्याच्यावरून त्यांची पण दिनचर्या म्हणा किंवा लाईफस्टाईल कशी आहे हे पण समजलं. कसं असतं नाही, प्रत्येकाचं आपलं लाईफस्टाईल ही आपल्या उद्योग व्यवसायानुसार किंवा आपण जिथे राहत असतो त्यानुसार ही अशी वेगवेगळी असते असं. आणि खरंच हे आपल्याला छान वाटतं सगळं हे गोष्ट बघताना किंवा खाताना. ते देखील हे सर्व करताना व्यवस्थित प्रिकॉशन घेतातच. त्यांच्याकडून थोडीफार माहिती घेता आली आणि ते पण खूप छान वाटतंय. हे बघा आता हा आपण नजारा सूर्यप्रकाशातला बघूयात. आमच्याकडे भरपूर गेम होते आणि त्याचप्रमाणे आम्ही रील पण बऱ्यापैकी बनवलेत.
इन्स्टावर बघा तुम्ही, हितगुज याच नावाने आहे आणि त्यात पण आम्ही किती धमाल केली ते पण बघा. नियम न लावता लहान मुलांना पण सगळे गेम खेळायला दिले, कारण त्यांना पण त्या सगळ्या गोष्टी शिकायला पाहिजे. एकत्र आल्याने कशी मजा येते हे सगळं असतं. त्यामुळे काही नियम कायद्यांमध्ये मुलांना काही बसवत नाही आम्ही, फक्त त्यांना एन्जॉय करायला फुल परमिशन असते. ते लावायचं लक्ष नको देऊ, ते नंतर पण लावता येईल. तुझा बॉल हे गुड जॉब टॉस करा. उगायला कॉन्सन्ट्रेट. याला कुठे एक डोळे याच्यावर बरोबर. आला एक घे. घे ना, फुगा, फुगा. दुसऱ्या हाताने हरवलं तरी हात पीछे दे. लवली गुड गोइंग. गो गो 10, 9, हायलाइट 7, 6, 5. नाही हा याच्यात चालेल खेळा ना. चालेल. ते तसं पण नाही. सगळे झाले. काय बघा, आपण जिंकलं नाहीये. आपण जिंकलं नाहीये. आपण जिंकलं. हा, एक झालाय, बरोबर आहे. पकड. पकड. छे, बरोबर आहे. पकड. पकड. हा, बरोबर आहे. नाही तेवढंच पकडायचंय, नाही. हा गेम पण फार भन्नाट होता. मी तर पहिल्यांदाच खेळली आणि हा गेम खेळताना इतकं डिस्टर्ब करत होते एकमेकांना, पण ठीक आहे, ती पण एक मजा असते. आणि त्याच्यात ती खोटी मोठीची भांडाभांडी, चिडाचिडी, मस्त मजा आली. पण खरोखर गेम ते अशा गडबडीच्या परिस्थितीत टिकवून ठेवणं याचीच खरी कसरत असते. हा, आंदे. हे बाबा कशी शांत गॅपच थोडं जास्त झालं. सावकाश अंतर जास्त तिने gap झालं. जास्त ठेवलं. मला खूप वेळ आहे तुझ्याकडे. आरामशीर ठेव. दोन दिवस मस्तपैकी मजा केल्यानंतर आता निघायची वेळ, त्यामुळे फॅमिली फोटो एक काढला आणि परत आलो. तसं आम्ही स्कूटरवरून निघालो फेरीपर्यंत आणि सगळ्या छान मेमरीज आपल्या जवळ घेऊन अशा, कारण वर्ष 2 वर्षानंतर कसं कोणाला जमेल त्या हिशोबाने आमची ही पिकनिक असते पारकरांची. तर त्या नेक्स्ट पिकनिकपर्यंत ह्या सगळ्या छान छान गोष्टी स्मरणात ठेवायला मजा येते. आणि परत असं व्हिडिओ वगैरे काही केलेलं असलं की मधून ते आपण बघू शकतो, त्यामुळे ती एक वेगळी मजा. आकाश असं मस्त स्वच्छ निरभ्र वाटत होतं आणि त्याच्याकडे बघायला खूप छान वाटत होतं. एरवी आपण घरी आपल्या कामं धंद्यात एवढे बिझी असतो ना की त्या आकाशाकडे बघायला फुरसत नसते. तर म्हटलं चला छान शांतपणे न्याहाळून घेऊयात आणि परत आता ही आमची अशी फेरीने आम्ही असं बसणार आणि निघणार. इथून आता परत सगळ्या मुंबईच्या बिल्डिंग्स दिसत आहेत. जाताना पाठमोरं होतं ह्या साईडला, म्हणताना बिल्डिंग दिसत नव्हत्या, फक्त निसर्ग दिसत होता. ठीक आहे, ह्या गोष्टी आहेत, घर संसार सगळं, तर ते काय. अमृता, आता नेक्स्ट पिकनिक कधी? डिसेंबर. ओके, डन. डिसेंबर.